महाराज. बहिरजी, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. महाराज, आपल्या आदेशानुसार काम फत्ते करून आलोय. युवराज सुखरूप विजापुरात पोहोचलेत. वजीर सिद्धी मसूदने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली. ही खबर समजली आम्हाला. आम्हाला चिंता राणूबाईंची. का काय झालं? त्या आल्यात ना गडावर? गडावर आल्यात पण बेशुद्ध पडल्यात. आमच्यात बोलणंही झालं नाही. काय? बहिरजी, वाटेत काय झालं होतं? काही नाही महाराज. म्हणजे आम्ही दोघं बरोबरच होतो, पण त्या पुढे झाल्या आणि मी मागं सुरक्षेच्या तजवीजीसाठी थांबलो. परत आमची गाठभेट नाही. राणूबाई आमच्या समोर आल्या तर क्षणभर आम्ही त्यांना ओळखूही शकलो नाही. ज्योत्याजी रायप्पा, तुम्ही कुठे होतात? महाराज, हे दोघं एक कोसावर मागं होते, पिछाडी सांभाळत होते. जगदंब. महाराज, काय विपरीत घडलंय का? आता ते आई भवानीच जाणे. तुम्ही नका काळजी करू. जा, जरा आराम करा. जी. आणि बहिरजी, हे काम मात्र बिनतोड झालं. त्यावर आपण सविस्तर बोलूच. आधी राणूबाईंना शुद्धीवर तरी येऊ द्या. जी महाराज. युवराज! युवराज! मामासाहेब, काय झालं? अक्का साहेबांची काही खबर? होय, त्यांचीच खबर घेऊन आलोय. राणूबाई रायगडावर पोहोचल्या. काय? मामासाहेब, काय सांगताय काय? होय, पोहोचल्या. मामासाहेब, एवढ्या आनंदाची खबर दिली. कोण आहे रे तिकडं? मामासाहेब, आमच्या अक्का साहेब पोहोचल्या. जा जा जा, साखऱ्या घेऊन ये तातडीनं. आम्हाला मामासाहेबांचं तोंड गोड करू दे. अहो, साखऱ्या कशाला? आधी खबरा तर येऊ द्या, मग खाऊ की हव्या तेवढ्या साखऱ्या. ए बाबा, ए बाबा, ए याला. मामासाहेब, आम्हाला विश्वास होताच. होय, तुम्हाच नाही विश्वास होता. आम्ही म्हणतच होतो, आमच्या अक्का साहेबांना काही म्हणजे काही होणार नाही. मामासाहेब, आई जगदंबेची कृपा आणि आऊसाहेबांची पुण्य आहे. खरंय, अशा वेळेलाच पुण्याई कामाला येते. ती आली आणि राणूबाई रायगडावर पोहोचल्या. पण त्या पुण्याई एवढीच तुमची हिकमत बी मोठी. मामासाहेब, आमची कसली हिकमत? तर त्या दिलेर खानाला अंगावर घेत हुलकावणी देत पार इजापूर पर्यंत आणलात. नेमकं त्याचं दुर्लक्ष झालं आणि तेवढ्यात राणूबाई सटकली. या साखऱ्या आल्या. पण मामासाहेब, राणू अक्कांचा मेणा दस्त झाल्याची खबर आली होती. तो कोणी दस्त केला? तिथं आपले बहिरजी होते, रायप्पा होता, ज्योतेजी होता. पण खबर तर खरी होती ना? खरी असल. तिथं काहीतरी हातगाई झाली असल. मामासाहेब, याचा अर्थ तुमच्याकडे आणखी काहीतरी खबर आहे. नाही नाही. नाही कसं? साखऱ्या खाल्ल्या नाहीत, हातघाई झाली असल असं म्हणताय. मामासाहेब, मामासाहेब, खरं सांगा. युवराज, राणूबाई रायगडावर पोहोचल्या, पर त्या बेसूद आहेत. काय? होय, तिथं काहीतरी घडलंय. एवढं मातुर कर. नाही अक्का साहेब, तुम्हाला काही होणार नाही. काही होता कामा नाही. आम्ही स्वराज्यात आलेलं पाहायचंय तुम्हाला. आणि अजून आम्ही स्वराज्यात आलो नाही अक्का साहेब.
मातोश्री, ताशीबाई, सुनबाई, तुम्ही काळजी घ्या. आम्ही महाराजांना सांगून येतो. ते काळजी करत असतील. आलोच आम्ही. आमच्या लेकी सुना तडफदार ही मोठी मिळकतच आहे जणू. हो महाराज. आणि त्यातून आमच्या राणूबाई तर तुम्ही. महाराज, लेख शुद्धीवर आली. आल्या. जी, डोळे उघडलेत. आता काळजी मिटली. पहा, आम्ही म्हटलं होतं ना आमची राणूबाई लय जिद्दी आहे म्हणून. चला. दत्ताशीबाई, पाणी देऊ का? पाणी हवंय. राणूबाई, बघितलं का कोण आलाय? महाराज आले. आणि तुमचे मालकही आले. राणू, राणूबाई, काय झालं? तुमची ही अवस्था कोणामुळे झाली? बोलण्याचा प्रयत्न करा. या सगळ्याला कोण जबाबदार आहे ते सांगा. दादासाहेब, दादासाहेब, दादासाहेबांचं काय? काय केलंय दादासाहेबांनी ते सांगा. दादासाहेब कुठे? दादासाहेब सुखरूप आहेत ना? हो बत्ताशीबाई, तुमचे दादासाहेब सुखरूप आहेत. काही काळजी करू नका. सावकाश. आमचे दादासाहेब सुखरूप. आमची काळजी मिटली. तुमची काळजी मिटली, पण आमची नाही. तुम्ही कशामुळे बेशुद्ध पडला ते आधी सांगा बघू. काय झालं? मातोश्री, आम्ही छावणीतून निघाल्यापासून न थांबता आलो. स्वराज्यात आलो. रायगडाच्या घेऱ्यात आलो. समोर रायगड दिसल्यावर आम्ही भान हरपून धावू लागलो. आम्हाला तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं की आम्ही सुखरूप आहोत. रायगड समोर दिसला आणि आम्हाला बैलगाडीचा वेग सुद्धा कमी वाटू लागला. आम्ही कधी पाय उतार झालो आमचं आम्हाला समजलं नाही. आणि आम्ही पुन्हा धावू लागलो. अचानक ठेच लागली आणि करवंदीच्या जाळीत पडलो.
पुन्हा उठलो आणि धावू लागलो. वाऱ्याच्या वेगाने धावू लागलो. आमच्या दादासाहेबांसारखे. परंतु गडावर मेणा दस्त झाल्याची खबर आली होती. दुर्दैवाने ती खबर खरी होती आबासाहेब. म्हणजे दिलेर खानाच्या सैन्यानं मेणा पकडला होता. मग तुमची सुखरूप सुटका झाली कशी? ही सगळी आमच्या आबासाहेबांची पुण्य आहे. आम्ही आणि दादासाहेब दिलेर खानाला चकवत धावत होतो. मग एका क्षणी भैरजी काकांच्या लक्षात आलं की आम्ही दोघांनी एकत्र पुढे जाणं धोक्याचं आहे. आणि भैरजी काका म्हणाले, साहेबांना वाचवायचं असेल तर दिलेर खान आणि औरंगजेबाच्या फौजेला तुम्ही अंगावर घ्या. त्यांना हुल देत देत विजापूरच्या दिशेने घेऊन चला. विजापूरच्या रस्त्याला सरसेनापतींची फौज आहे आणि ती ताज्या दामाची आहे. दिलेर खानाचा फडशा पाडायला ती समर्थ आहे. मी अक्कासाहेबांना घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघतो. दादासाहेब नाहीच म्हणत होते. बहिर्जी काका सलामतीनं स्वराज्यात पोहोचायचंच, पण अक्का साहेबांना सोबत घेऊ. ते आता होणार नाही. झालं तर तसंच होईल. कोणाचंही ऐकत नव्हते. बहिर्जी काका दादासाहेबांवर खूप रागवले. त्यांनी दादासाहेबांना आदेश दिला, माफ करा युवराज, पण आता तुम्हाला इथं आमचं ऐकावं लागेल. शक्य नाही बहिर्जी काका. हा आमचा हुकूम आहे तुम्हाला. पण तरी त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. मग मात्र आम्हीच त्यांना भगव्याची शपथ घातली. तेव्हा कुठे ते घोड्यावर मान ठोकायला तयार झाले. मग त्यांनी आम्हाला मेढ्यात बसवलं आणि दादासाहेब निघाले. बघता बघता दादासाहेब नजरेआड झाले. धुळीचे लोट दिसू लागले. तो दिलेर खान होता. दिलेर खानाची फौज दादासाहेबांचा पिच्छा करत होती आणि दादासाहेब सुद्धा त्यांचं लक्ष विचलित करण्यात यशस्वी झाले होते. आमचा मेणा स्वराज्याच्या दिशेने निघाला आणि अचानक समोर बैलगाडी आली. कसं मातोश्री तुम्ही? युवराजांनी मला तुमच्या पाळतीवर राहायला सांगितलं होतं. पण हे बघा, तुम्ही बैलगाडीत जाऊन बसा, मी मेनात बसते. का? अहो सैन्य तुमच्या मागावर आहे आणि मेना दिसला की मेना पकडणारच हमखास. आणि मेना नेऊन नेणार कुठं? तर दिलेर खानाच्या छावणीत, नाहीतर बहादूर गडावर. मातोश्री कैद व्हाल तुम्ही. अहो झाली तर झाली, आणि आता काळजी कशाची करायची आहे? माझा बका तर गेला. माझ्या मनाविरुद्ध आयुष्यभर मोगलांच्या चाकरीत राहिला. युवराजासनी बघितल्यावर त्याचं मन बदललं. स्वराज्याचं महत्व कळलं त्याला. जगला मोगलाई, पण मेला स्वराज्यात. म्हणजे पांढरे सरदार? माझा बका मेला, पण सरकार सोनं होईल त्याचं. कसा ज्याच्यासाठी त्यानं मरण पत्करलं ते मला करू द्या. त्याची इच्छा होती महाराजांची लेकरं दिलेर खानच्या छावणीतनं सुखरूप बाहेर पडावी म्हणून. एवढं मला करू द्या. मातोश्री तुमचं काही बरं वाईट झालं तर अहो होऊ द्या की. झालं तर स्वराज्यासाठीच होणार आहे ना. आणि मेना नेऊन येणार कुठं?
बहादूरगडावरच. आणि मला तर तिथंच जायचं आहे. कसा जगले तर जगले, मेले तर मेले. जा तुम्ही बैलगाडीत जाऊन बसा. मातोश्री, अक्का साहेब तुम्ही जाऊन बसा बैलगाडीत. आणि तसाच प्रसंग आला तर महाराजांनी पांढरे सरदारच्या म्हातारीचा मुजरा सांगा. महाराजांनी म्हणा, पांढरे सरदार स्वराज्याच्या कामी आलं. पांढरे सरदार फितूर होता, पण शेवट पातूर फितूर नाही राहिला. एवढा निरोप महाराजांनी सांगा. आम्ही नक्की सांगू. तुमचा त्याग आम्ही कधीच नाही विसरणार. आम्ही जगलो वाचलो तर रायगडावर येऊ. कसं तुम्ही जा. राणूबाई, कुठे ठेवू तुम्हाला? तुमच्यासाठी सोन्याचं मखर बनवू की स्वतःच काळीच चिरून त्यात तुम्हाला ठेवू? मातोश्री, आता आमची परवानगी नाही बर का, त्यामुळे कुठेच ठेवू नका. हे मात्र खरं बोललात दादासाहेब. मोठा दिव्य केलाय तुम्ही. धीर न खचता, धार न सोडता रायगडाला मिठी मारायला आला. आमचं काळी सुपा एवढा मोठा झालाय. खरंय, आम्हाला देखील खूप आनंद झाला. आमची राणू, आमची लेक सुखरूप परतली. आणि स्वाभिमान या गोष्टीचा वाटतो की स्वराज्यातून बाहेर गेलेले पांढरे सारखे सरदार शंभूराजेंच्या प्रभावामुळे स्वराज्याचं महत्व जाणून बलिदानाच्या वेदीवर उभे राहतात. ही एक मोठीच क्रांती. खरंय महाराज. आणि या अशाच माणसांमुळे आपलं स्वराज्य सुरक्षित आहे. याचा अर्थ असा होतो की शंभूराजे राणूबाईंना एकटं सोडून निघून गेले होते. त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं. दादासाहेबांनी जे केलं ते योग्यच केलं. त्यांचं आम्हाला सोडून जाणंच गरजेचं होतं. नाहीतर खूप मोठं संकट आलं असतं. कदाचित जीवावर बेतलं असतं. किंवा बेतलंही नसतं. तुम्ही आता सारवासारवी करा, परंतु त्यांनी सोडून जायला नको होतं. छत्रपतींची कन्या. मातोश्री, दादासाहेब आम्हाला सोडून जाण्यास तयारच नव्हते. आम्ही किती अर्जव केले त्यांना. तुम्ही स्वराज्यासाठी किती महत्वाचे आहात हे समजून सांगितलं. ते सतत एकच गोष्ट बोलत राहील, अक्कासाहेब आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही तुम्हाला नजरेआड करणार नाही. अखेरीस आम्ही त्यांना स्वराज्याच्या भगव्याची शपथ घातली. दादासाहेब, तुम्हाला आपल्या स्वराज्याच्या भगव्याची शपथ आहे. तेव्हा तयार झाले दादासाहेब.